मुसळधार पावसानं लातूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान केलंय। सोयाबीन, ऊस, मूग, उडीद त्याचप्रमाणे तूर या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। विशेषतः नदीकाठच्या शेती पिकांना मोठा फटका बसल्याचं दिसतंय। काय परिस्थिती आहे सध्याची? परिस्थिती काहीच राहिली नाही। आता हातातोंडाचे आल्याला तर निघून गेलं। आता हे पुन्हा दुरुस्त करायचं म्हणजे 1-2 वर्षाचा कालावधी जातो। त्याला बऱ्याच खर्च येणार आहे जमिनी दुरुस्त करून हे करण्यासाठी। आता शेतकरी कर्जबाजारी होऊन शेवटी आत्महत्येच्या मार्गाकडे चाललाय। शासनाचं पूर्ण दुर्लक्ष होऊ लागले शेतकऱ्याकडे। तर शासनाने जर व्यवस्थित लक्ष देऊन जर काही शेतकऱ्याला मदत केली तर काहीतरी येणार आहे। शेतकऱ्याची अवस्था काय राहते, मागचं काय द्यायचं पुढचं काढायचं ह्याच्यावर चाललेलं होतं। आता मागचं जात नाही, पुढे काही मिळत नाही, त्याच्यामुळे फार अवघड आहे। आणि आमच्या इथला पूर्ण शेतकरी 2 एकर 3 एकरच्या पुढचा नाहीच। कुठेतरी बोटावर मोजण्याचे 10-5 एकरचे आहेत। सगळे शेतीवर अवलंबून असलेले लोक। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।